आमच्या बाजूच्या काकू तशा गोड आणि प्रेमळ होत्या. साधारणतः 32च्या आसपास त्यांचे वय असावे. अतिशय सुंदर असा त्यांचा चेहरा. परंतु लग्नाच्या 16 वर्षांनंतरही काकूला मूलबाळ नव्हते. काकू टिकली लावून खूप सुंदर दिसत असत. त्यांच्या शरीराचा बांधा एखाद्या चित्रपटातील नटीसारखा होता. पायामध्ये पैंजण, हातामध्ये सुंदर बांगड्या, नाकामध्ये नथ, काळे केस, शॉर्टमध्ये असणारे त्यांचे ब्लाऊज आणि त्यावरचा त्यांचा पदर. खरं सांगायचं म्हणजे त्या खूप गोऱ्या होत्या. त्यांना 36 नंबरच्या ब्राची साईज लागत असावी, तरीही त्या सडपातळ होत्या. का कोणास ठाऊक, काकू येता जाता एका वेगळ्या नजरेने माझ्याकडे हसून पाहत असत. काकूचा 3 नंबरचा फ्लॅट होता आणि 5 नंबरच्या फ्लॅटमध्ये आम्ही राहत होतो. काकूनी आणि त्यांच्या नवऱ्याने आत्ताच ते घर घेतले होते. त्यांच्या घरात त्यांच्या दोघांशिवाय कुणीही राहत नव्हते, शिवाय काकूंच्या कधीतरी येणाऱ्या बिनविवाहित बहिणींशिवाय. मला बाबांनी एका रात्री संध्याकाळी 7:30च्या सुमारास भाजी आणायला पाठवले होते. रस्त्यामध्ये काकू भेटल्या आणि हसत म्हणाल्या, "अरे, बाथरूममधला नळ खराब झालाय आणि तुझे काका उशिरा येणार आहेत. प्लीज तेवढा येऊन पाहतोस का?" त्यावर मी म्हणालो, "अहो, त्यात काय एवढं, मी येईल तुमच्या मदतीला." मी अभियांत्रिकी शिक्षण घेत असल्यामुळे त्यांना हो म्हणालो. माझ्या कधी न झालेल्या शिक्षणाचा चांगलाच फायदा मला येथे होणार होता. माझे वय 22 वर्ष. एक सुंदर आणि देखणा मुलगा होतो. मला काकूचा प्रेमळ स्वभाव खूप आवडायचा आणि त्यांची बोलण्याची पद्धत देखील. काकू इंग्रजी शाळेत शिक्षिका देखील होत्या आणि त्यामध्ये माझी इंग्रजी जरा कच्चीच होती. काकूंना मी हो म्हणालो आणि घरी भाजी घेऊन गेलो. आईला सांगितले शेजारच्या काकूच्या बाथरूममधील नळ खराब झालाय, तो दुरुस्त करून येतो. मी संध्याकाळी 9च्या आसपास काकूच्या फ्लॅटचा दरवाजा वाजवला. काकू खूप दुःखी होत्या. त्यांनी मला त्यांच्या बैठकघरात बसवले आणि फोनवर कुणाला तरी जोराजोरात रडणं बोलणं सुरू केलं. त्यांनी मला त्यांच्या बैठकघरात बसवले आणि फोनवर कुणाला तरी जोराजोरात रडत बोलणे सुरू केले. कदाचित तो त्यांचा नवरा असावा. प्रत्येक दिवशीप्रमाणे आजही काका येण्यास सकाळचे 4 वाजणार होते. ते सतत काम करत असत. काकूला मूल बाळ नसण्याच्या कारणांपैकी एक कारण हे देखील असू शकते. मी ज्या कामासाठी आलो होतो त्या कामासाठी मी सुरुवात केली. काकूच्या बाथरूममधला नळ मी दुरुस्त करून दिला आणि काकूसोबत मी गप्पा मारत बसलो. मी बोलणे सुरू केल्यावर दुःखी असणाऱ्या काकू हळूहळू हसू लागल्या. मला समजले होते काकूला एका मित्राची गरज आहे ते. कामाच्या निमित्ताने मला काकूने हॉटेलमध्ये जेवण्याचे आमंत्रण दिले होते आणि आता मी घरी निघून आलो होतो. दुसऱ्या दिवशी काकू चहापत्ती नेण्यासाठी घरी आल्या आणि मी नेमकाच अंघोळ करून बाहेर येत होतो. त्यांनी ते पाहिले. माझ्या गुंडाळलेल्या टॉवेलकडे पाहून मला हळू आवाजात बोलल्या, "बराच मोठा झालास तू तर." नेहमीप्रमाणे काकू ह्यावेळेस देखील शॉर्ट ब्लाऊज घालून आल्या होत्या आणि विशेष म्हणजे पारदर्शी साडीमुळे त्यांचे वक्ष, स्तन आणि स्तनाग्र स्पष्टपणे दिसून येत होते. कधी कधी वाटत असे काकू असं जाणून माझ्यासाठी करतात. 2-3 वेळा त्यांचा साडीचा पदर देखील माझ्यासमोर खाली पडलेला आणि त्यामधून त्यांच्या शरीराला फिट्ट बसणारी काळ्या कलरची ब्रा मी खूप लक्ष देऊन पाहिलेली.